हेमचंद्र पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज आपण महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे, त्याचं नाव आहे प्रोबॅबिलिटी। प्रोबॅबिलिटी हा टॉपिक जवळपास सर्वच परीक्षांमध्ये याच्यावर प्रश्न विचारला जातो, ज्याला मराठीमध्ये म्हणतो आपण संभाव्यता। संभाव्यता, एखादी गोष्ट घडण्याची शक्यता आपल्याला वर्तवायची असेल तर प्रोबॅबिलिटीचा वापर त्या ठिकाणी केला जातो। प्रोबॅबिलिटीला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो की चान्सेस ऑफ हॅपनिंग अँड पर्टिक्युलर इव्हेंट। एखादी घटना घडण्याची शक्यता वर्तवायची असेल तर तुम्हाला प्रोबॅबिलिटीचा त्या ठिकाणी उपयोग करावा लागतो। तर याच्या बाबतीत कन्सेप्ट बघा, काय काय कन्सेप्ट आहे याच्यामध्ये एक असा असतो की एक असा शब्द तुम्हाला एक एक्सपेरिमेंट केला गेला। एक्सपेरिमेंट म्हणजे काय? an operation which can be produced some well defined outcomes। म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखादा कॉइन मी टॉस केला तर त्याच्यापासून एक वेल डिफाईन्ड आउटकम भेटतो, एक तर हेड किंवा टेल असं आपल्याला भेटतं। त्याला आपण छापा किंवा काटा म्हणतो। म्हणून त्या तशा एखाद्या ऑपरेशनला आपण एक्सपेरिमेंट म्हणू। जसं मी एखादा जो पासा असतो आपण त्याला डाईस म्हणतो आपण, तो जर फेकला तर त्याच्यापासून आपल्याला काही आउटकम भेटतात। वरच्या बाजूवर जर एक टिंब असेल, दोन टिंब असेल, तीन टिंब असेल, अशा प्रकारचा जो इव्हेंट असतो त्याला त्या ऑपरेशनला आपण एक्सपेरिमेंट म्हणतो। रॅन्डम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? an experiment in which all the possible outcomes are known and the exact outcome cannot be predicted in advance is called as a random experiment। म्हणजे काय? एक कॉइन ज्याच्या दोघं बाजू वेगवेगळ्या आहेत, तो जर मी वरती हवेत भिरकवला तर त्याचे आउटकम्स मला माहितीये, एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल, पण निश्चित हेडच पडेल का किंवा टेलच पडेल का याच्या बाबतीत आपल्याला काही प्रेडिक्शन करता येत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो रॅन्डम एक्सपेरिमेंट। आणि त्याचे एक्झाम्पल बघा, एखादा आपण सापशिडीचा गेम जेव्हा खेळतो त्याच्यामध्ये जो आपण जी गोटी वापरतो, सोंगटी वापरतो, त्याला म्हणतो आपण डाईस। तो फेकल्यानंतर कधी आपल्याला एक पडतो, कधी दोन, तीन, चार असं असतं। तसंच तो कॉइनच्या बाबतीत पण बघा, फेअर कॉइन म्हणजे काय? ज्याच्या दोघं बाजू वेगवेगळ्या आहेत। अनफेअर कॉइन कोणाला म्हणू आपण? की जो शोले या पिक्चर मध्ये जय अमिताभ बच्चन यांनी जो वापरला होता की दोघं बाजू त्याच्या सारख्या होत्या, तसा कॉइन वापरायचा नाहीये आपल्याला, दोघं बाजू वेगवेगळ्या। काही वेळेस आपण बघा पत्ते जेव्हा खेळतो तेव्हा त्या पत्त्यांमधून एखादं कार्ड जेव्हा निवडलं जातं तर निवडलेलं कार्ड आपल्याला हवं असलेलंच येईल याची शक्यता कमी असते। ओके, शक्यता असते पण ती येईलच असं नाही। तसं स्पीकिंग ऑफ अ बॉल ऑफ अ सर्टन कलर फ्रॉम अ बॅग ऑफ कंटेनिंग डिफरंट कलर बॉल्स। तर अशा 4 टाईपच्या क्वेश्चन्सवर आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करायची आहे। अजून बघा डिटेल्स मध्ये आपल्याला इथं असं म्हणू, जेव्हा आपण एक कॉइन जर आपण फेकला तर तेव्हा हेड किंवा टेल अपियर होण्याचे पॉसिबिलिटीज असतात। तसं आपण एक डाय जर फेकला, इफ यू रोल्ड वन डाय, तर काय काय येऊ शकतं? वरच्या बाजूला एक येईल, दोन येईल, तीन, चार, पाच, सहा, कुठला तरी एक अंक समोर हा येतो। वेन वी थ्रो अ डाय द आउटकम इज द नंबर दॅट अपियर्स ऑन इट्स अप्पर फेस। वरच्या बाजूवर जो अंक त्या ठिकाणी येतो तो एक येईल किंवा दोन येईल किंवा तीन, चार किंवा पाच यांच्यापैकी कुठला तरी येतो। त्याचप्रमाणे 52 पत्त्यांचा जर आपण विचार केला, अ पॅक ऑफ कार्ड्स हॅज 52 कार्ड्स। आपल्याला माहिती आहे त्याच्यामध्ये हे 4 प्रकारचे वेगवेगळे प्रकारचे कार्ड्स असतात, ज्याला आपण स्पेड, क्लब, हार्ट अँड डायमंड। प्रत्येकाचे 13 कार्ड्स त्या ठिकाणी असतात आणि म्हणून 13 चोक 52 असे कार्ड होतात। याच्यामध्ये जर आपण बघितलं स्पेड आणि क्लब याचे पत्ते हे काळ्या रंगाचे असतात आणि ते 26 नंबर्स मध्ये असतात, आणि रेड हे हार्ट आणि डायमंडचे असतात ते पण 26 असतात। 26 आणि 26 52 पत्ते असतात। त्याच्यामध्ये 4 कार्ड्स हे मानाचे पत्ते आपण म्हणतो, त्याला ऑनर कार्ड्स म्हणतो आपण। म्हणजे ते पत्ते आपण जर असलं तर ते मानाचं पत्तं समजलं जातं, एस एक्का आपण त्याला म्हणतो, किंवा किंग, क्वीन अँड जॅक, राजा, राणी आणि जोकर। आणि याच्यामधल्या राजा, राणी आणि जोकरच्या पत्त्यांना आपण काय म्हणतो? फेस कार्ड्स म्हणतो। फार महत्वाची इन्फॉर्मेशन या स्क्रीनवर तुम्हाला मी दिलेली आहे। आता बघा पुढचा जो पार्ट जो फार महत्वाचा आहे की सॅम्पल स्पेस कोणाला म्हटलं जातो आपण? जेव्हा आपण एखादा एक्सपेरिमेंट करतो, वेन यू आर परफॉर्मिंग अन एक्सपेरिमेंट, देन द सेट एस ऑफ ऑल द पॉसिबल आउटकम्स इज कॉल्ड एज अ सॅम्पल स्पेस। म्हणजे मी एक कॉइन फेकल्यानंतर हे 2 पॉसिबल आउटकम्स त्याच्यामध्ये असणारे हेड आणि टेल,
सिमिलरली मी 2 कॉइन जर फेकले तर हे 4 पॉसिबल आउटकम्स मला त्या ठिकाणी मिळतात. लक्षात घ्या. एक जर डाईस आपण फेकला, एक पासा जर फेकला तर हे 6 आउटकम्स आपल्याला त्या ठिकाणी मिळतात. त्याचप्रमाणे समजा मी 2 जर फेकले ना पासे तर आपल्याला 36 आउटकम्स भेटतात. आणि त्या 36 आउटकम्सला आपण असं लिहू शकतो बघा, 1-1, 1-2, नंतर 1-3, 1-4, 1-5 आणि 1-6 ही झाली पहिली रो. याचप्रमाणे आपल्याला 2-1, 2-2, 2-3 असं डॉट 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 2-6 पर्यंत लिहिता येईल. म्हणजे पहिला डाय जर 1 दाखवत असेल तर दुसरा डाय पण 1 दाखवेल. पहिला डाय 1 दाखवत असेल तर दुसरा डाय हा आपल्याला 2 दाखवेल. अशा प्रकारे हा पूर्ण सेट, शेवटची रो तुमची 6-1, 6-2, 6-3, 6-4, 6-5 आणि 6-6 अशी त्या ठिकाणी येते. असे 36 आउटकम्स त्यामध्ये होतात. म्हणजे तिसरी रो 3-1 ची असेल, 4-1, 5-1 अशी असते. नंतर बघा, कोणताही इव्हेंट म्हणजे काय. आता हा एक इव्हेंट आहे जो या सॅम्पल स्पेसचा एक सबसेट आहे, एक भाग आहे, त्याला म्हणतो आपण इव्हेंट. हा 6 जर मिळाला तो मला एक इव्हेंट मिळतो. आणि आपल्याला फेवरेबल इव्हेंट जर पाहिजे असेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला प्रोबॅबिलिटी या पद्धतीने काढता येते. प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट म्हणजे काय, नंबर ऑफ फेवरेबल इव्हेंट्स, अपेक्षित घटना, नंबर ऑफ फेवरेबल इव्हेंट्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इव्हेंट्स. महत्वाचं सूत्र आहे टोटल नंबर ऑफ इव्हेंट्स. ओके, टोटल नंबर ऑफ इव्हेंट्स. तर अशा पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी त्या ठिकाणी कोणत्याही इव्हेंटची त्या ठिकाणी काढू शकतो. आता बघा, पुढचा मुद्दा असा आहे की कोणत्याही घटनेची प्रोबॅबिलिटी 1 केव्हा होऊन जाईल, जेव्हा सॅम्पल स्पेस मध्ये जेवढे इव्हेंट असतील ना, समजा सॅम्पल स्पेस मध्ये आउटकम आपल्याला मिळणार होते 4 आउटकम आणि ते चारीच्या चारी इव्हेंट माझे फेवरेबल इव्हेंट आहेत. मला जे पाहिजे होते तेच भेटतात चारीच्या चारी. मग त्यावेळेस प्रोबॅबिलिटी तुमची 1 होऊन जाईल. म्हणून जेव्हा सॅम्पल स्पेस मधले एलिमेंट्स आणि फेवरेबल स्पेस मधले एलिमेंट सारखे होतील तेव्हा प्रोबॅबिलिटी 1 होते. जेव्हा माझा एक पण फेवरेबल इव्हेंट होत नाही त्यावेळेस प्रोबॅबिलिटी 0 होते. म्हणून आपण असं म्हणू शकतो बघा, प्रोबॅबिलिटी ऑलवेज लाईज बिटवीन 0 अँड 1. म्हणजे प्रोबॅबिलिटी ही 0पेक्षा मोठी आणि 1पेक्षा लहान असते. जेव्हा प्रोबॅबिलिटी 0 असेल त्यावेळेस तो इव्हेंट होतच नाही, इव्हेंट इज नॉट ऍट ऑल हॅपनिंग. आणि ज्यावेळेस प्रोबॅबिलिटी ही 1 असते त्याच्या पुढेच असं असतं की तो इव्हेंट डेफिनेटली हॅपन होतोय. लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. नंतर बघा, फॉर एनी इव्हेंट ए अँड बी, आपल्याला हे सूत्र फार महत्वाचं आहे आणि या सूत्राचा वापर करून आपल्याला काही वेळेस प्रश्न सॉल्व्ह करता येतात, पण प्रत्येक वेळेस करता येतीलच असं नाही. या चिन्हाला म्हटलं जातं इंटरसेक्शन, युनियन म्हटलं जातं याला. ऍक्च्युली याला युनियन म्हटलं जातं. म्हणजे ए आणि बी दोघांची मिळून प्रोबॅबिलिटी कशी काढली जाते, प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ इंटरसेक्शन, म्हणजे दोघांची सामायिक प्रोबॅबिलिटी. ए बार हा काय रिप्रेझेंट करतो की एखादा इव्हेंट न घडण्याची प्रोबॅबिलिटी. एखादा इव्हेंट न घडण्याची प्रोबॅबिलिटी ती कशी काढली जाते, 1 मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ हॅपनिंग अन इव्हेंट. नाउ दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप रेअरली आपल्याला या ठिकाणी याचा वापर करायचा आहे. तर हा कन्सेप्च्युअल पार्ट आहे प्रोबॅबिलिटीवरचा. चला तर मग आपण प्रश्न याच्यावरून कसे सॉल्व्ह करता येतील आपण ते आता बघूया. पहिला प्रश्न बघा, अ तिकीट नंबर फ्रॉम 1 to 20 mixed up and the ticket is drawn. A ticket is drawn at a random. What is the probability that ticket drawn has a number which is multiple of 3 or 5? म्हणजे 1 ते 20 असे नंबर्स दिलेले आहेत आणि त्याच्यामधून एक तिकीट ड्रॉ केलंय. तर ते ड्रॉ केलेलं तिकीट 3 किंवा 5चं गुणक यायला पाहिजे, याची आपल्याला प्रोबॅबिलिटी फाइंड करायची आहे. आता बघा, सॅम्पल स्पेस किती येणार आहे. माझ्याकडे 20 तिकीट आहे आणि मी 20 तिकिटांमधून एक तिकीट मी काढतोय, तर असे 20 ऑपरेशन्स होतील, म्हणजे 20 इव्हेंट होतील. आणि त्या इव्हेंट मध्ये म्हणजे हे झाले एकूण घटना आपण असं म्हणू, आणि त्या इव्हेंट मध्ये
आपल्या फेवरेबल इव्हेंट केव्हा होतील? ज्यावेळेस तिकीटचा नंबर 3 निघेल, ज्यावेळेस 6 निघेल, 9, 12, 15, 18, ओके, म्हणजे 3चे गुणक असलेले, मल्टिपल ऑफ 3. नंतर अजून 5, 10, 15 आणि 20 हे पण जेव्हा तिकीट निघतील तेव्हा पण माझा फेवरेबल इव्हेंट होणार आहे. आता बघा, एवढे इव्हेंट होतील माझे फेवरेबल इव्हेंट्स, पण आता हा 15 इथे डबल काउंट होते म्हणून 1 15 काढून टाका. आता बघा किती झाले फेवरेबल इव्हेंट्स? 1 2 3 4 5 6 7 8 9 इव्हेंट आपले फेवरेबल झाले. कोणत्याही घटनेची संभाव्यता, प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट, आपल्या अपेक्षित घटना म्हणजे NE डिवायडेड बाय NS म्हणजे एकूण सॅम्पल ग्रुप. आपल्याला फेवरेबल इव्हेंट्स आपल्या घडल्या 9, किती पैकी? 20 पैकी, म्हणजे आपली संभाव्यता झाली 9/20, जो पर्याय क्रमांक 4 आहे. तर इतकं साध्या पद्धतीने आपल्याला हे करता येतं मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. अ बॅग कंटेन्स 2 रेड, 3 ग्रीन, 2 ब्लू बॉल्स. 2 balls are drawn at random. What is the probability that none of the ball drawn is blue? एका पिशवीमध्ये 2 लाल, 3 हिरवे, 2 निळे चेंडू आहेत. 2 चेंडू निवडले गेलेत. तर त्या 2 चेंडूंमध्ये एकही चेंडू निळ्या रंगाच्या नसण्याची आपल्याला त्या ठिकाणी शक्यता वर्तवायची आहे. तर बघा इथे NS कसा काढू? पहिल्यांदा आपण त्या बॅग मध्ये किती टोटल बॉल्स आहेत ते फिगर आउट करून घ्या. टोटल बॉल्स त्या बॅग मधले झाले 2 + 3 + 2 म्हणजे 7 बॉल झाले. आता या 7 बॉल मधून आपल्याला 2 बॉल निवडायचे. नेहमी लक्षात घ्या, निवड करण्यासाठी कॉम्बिनेशनचा वापर केला जातो. आपल्याकडे अवेलेबल बॉल किती आहेत? 7. त्याच्यामधून मला 2 निवडायचे आहेत आणि हा खूप स्टँडर्ड फॉर्म. याला कसं लिहिता बघा, इथं जर 2 असेल ना तर 7ची मागची संख्या 6 आणि 2 ने भागून टाका. 7 सकम 42 भागिला 2 21. ह्या झाल्या माझ्या एकूण घटना. ह्या होतील माझ्या एकूण घटना. आता माझ्या अपेक्षित घटना कशा काढणार आहे बघा मी. अपेक्षित घटना, फेवरेबल इव्हेंट, मला जे पाहिजे त्या घटना, अपेक्षित घटना म्हणजे माझी जी घटना असेल त्याच्यामध्ये एकही चेंडू निळ्या रंगाचा नाहीये. मग निळ्या रंगाच्या व्यतिरिक्त आपल्याकडे किती चेंडू आहेत मित्रांनो? 5. ह्या 5 मधून मला 2 चेंडू यायला पाहिजे. तर स्टँडर्ड फॉर्म आहे पुन्हा. 5ची मागची संख्या घ्या 4 भागिला 2, 5 चोक 20, 20 भागिला 2 10. तर आपली प्रॉबॅबिलिटी झाली, संभाव्यता झाली, अपेक्षित घटना 10, किती पैकी? 21 पैकी. आता याला संक्षिप्त रूप देता येत नाही म्हणून तुमचं उत्तर येणार आहे 10/21, जो तुमचा पर्याय क्रमांक A आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. नसलं समजत तुम्हाला तर पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला समजेल. पुढचा प्रश्न बघा, जवळपास सारख्याच टाईपचा आहे. आता पहिल्यांदा आपण पद्धत बघून घेऊ की पहिल्यांदा टोटल बॉल्स काढा. त्या बॅग मध्ये किती आहे? टोटल बॉल्स किती आहे? 8 + 7 + 6 म्हणजे 21 बॉल आहेत. ते 21 बॉल मधून एकच बॉल सिलेक्ट केलाय आणि मग आपल्या एकूण घटना किती होतील बघा. 21 मधून एकच सिलेक्ट केला तेव्हा इथं जर 21 1 असेल, लक्षात घ्या, इथं जर 1 असेल तर याची व्हॅल्यू इथं असणाऱ्या नंबर एवढीच असते, तो 21च होईल. आता ह्या झाल्या माझ्या एकूण घटना. लक्षात घ्या, पद्धत समजून घ्या. ह्या झाल्या एकूण घटना. आता अपेक्षित घटना कशी घडणार आहे? अपेक्षित घटना तो काय म्हणतोय बघा, प्रॉबॅबिलिटी दॅट नीदर रेड नॉर ग्रीन, म्हणजे तो बॉल, निवडलेला बॉल लाल रंगाचा पण नकोय आणि हिरव्या रंगाचा पण नकोय, म्हणजे तो ब्ल्यूज असला पाहिजे. मग ब्ल्यू बघा, ब्ल्यू मधून 7 चेंडूंमधून मला 1 चेंडू जर निवडायचा आहे तर स्टँडर्ड फॉर्म प्रमाणे याची व्हॅल्यू किती होऊन जाईल? 7. आणि म्हणून आपली प्रॉबॅबिलिटी होणार आहे, प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 21 आणि म्हणजेच 1/3, जो तुमचा पर्याय क्रमांक A आहे. कधी कधी ही प्रॉबॅबिलिटी शेकडेवारीमध्ये देखील एक्सप्रेस केली जाते. 1/3चं सममूल्य शेकडेवारी आहे 33.33%. आपल्याला कल्पना आहे, कोणत्याही अपूर्णांकाला 100ने गुणले असता त्याच्या सममूल्य शेकडेवारीत त्याचं रूपांतर होतं. पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी ऑफ गेटिंग सम 9 फ्रॉम 2 थ्रोज ऑफ डाईस? 2 डाईस फेकले, पासे फेकलेत. आता बघा, पासे फेकले असता मला 36 आउटकम भेटतात. हे आपण आता मगाशी डिस्कस केलं, कन्सेप्ट डिस्कस करताना. आता माझ्या अपेक्षित घटना कशा घडणार आहेत की दोघं डाईस वर असणाऱ्या नंबरची टोटल 9 व्हायला पाहिजे. तर पहिला इव्हेंट घडेल मित्रांनो आपला 3 आणि 6.
9 होते. दुसरा इव्हेंट आपला घडेल 4 आणि 5. नंतरचा इव्हेंट पहिला 5 दाखवला तर दुसरा 4, त्याच्यानंतरचा इव्हेंट 6 आणि 3. बरोबर या इव्हेंटच्या वेळेस दोघं पासांवरील असणाऱ्या अंकांची टोटल 9 होते. तर असे किती इव्हेंट्स घडले? 4 इव्हेंट घडले. म्हणून माझी प्रोबॅबिलिटी काय येणार आहे? फेवरेबल इव्हेंट्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इव्हेंट्स. सो फेवरेबल इव्हेंट 4 होते भागीला 36, तर 1/9 आपल्याला उत्तर दिलेलं आहे. 1/9चं जर तुम्हाला सममूल्य शेकडेवारी काढायची असेल तर तुम्ही काढू शकतात 11.11%, किंवा त्याला आपण असं पण लिहू शकतो 11.1/9%, असं पण त्याला लिहू शकतो. गुड, व्हेरी गुड. नाव पुढचं बघा. 3 अनबायस्ड कॉइन्स आर टॉस. जेव्हा 3 अनबायस्ड कॉइन टॉस होतात तेव्हा एकूण आउटकम 8 होतं बघा. 8 म्हणजे एनएस आपला काय होईल बघा? 8चा होईल. आणि तो आपण कसा लिहू शकतो बघा? याच्यामध्ये पहिला इव्हेंट असेल, 3 हेड दाखवले जातील, नंतर 2 हेड आणि 1 टेल. आता टेल मधला कॉइन टेल दाखवेल, पहिला कॉइन टेल दाखवेल आणि शेवटचे 2 हेड दाखवतील. नंतर पहिले दोघं टेल दाखवतील, शेवटचा हेड. आता मधला हेड दाखवेल. अशा पद्धतीने आपण सॅम्पल ग्रुप या ठिकाणी 8चा तयार झाला. आता आपल्याला विचारलं काय? फेवरेबल इव्हेंट मला कसा पाहिजे? व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऍट मोस्ट 2 हेड्स? जास्तीत जास्त 2 हेड, म्हणजे 2पेक्षा जास्त नको. जेव्हा जास्तीत जास्त 2 हेड म्हटलं जात आहे म्हणजे 0 हेड चालेल, 1 हेड चालेल, 2 हेड चालेल, 3 हेड वाला इव्हेंट चालणार नाही. म्हणजे हा जर सोडला तर हे सर्व माझे फेवरेबल इव्हेंट्स आहेत. म्हणजे 7 माझे फेवरेबल इव्हेंट होतील. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ दिस इव्हेंट विल बी 7/8, जो तुमचा पर्याय क्रमांक या ठिकाणी डी आहे. आणि 7/8 याचा सममूल्य शेकडेवारी 87.5% त्या ठिकाणी होते. जर आपल्याला अपूर्णांकामध्ये जर पर्याय दिले असतील तर तुम्ही उत्तर अपूर्णांकापर्यंतच ठेवा, पण जर शेकडेवारीमध्ये दिले असेल तर तुम्हाला उत्तर शेकडेवारीमध्ये मेन्शन करावं लागेल. पुढचा प्रश्न बघा. 2 डाइस थ्रोन सायमल्टेनियसली, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग हुज प्रोडक्ट इज इवन? 2 नंबर जे तुम्हाला भेटतायत त्यांचा प्रोडक्ट सम भेटण्याची संभाव्यता किती? आता 2 डाय फेकल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आपला एनएस कितीचा होणार आहे? 36चा होणार आहे. आता अपेक्षित घटना कशा होतील बघा. पहिली अपेक्षित घटना घडेल 1, 2. आता असा इव्हेंट पकडा की ज्याच्यामध्ये एक तरी संख्या ही समसंख्या असली पाहिजे. 1 4 1 6 यांचा गुणाकार इवन येणार आहे. दुसऱ्या रांगेतले सर्वच घेता येतील, कारण दुसऱ्या रांगेमध्ये एकदा तरी तुम्हाला 2 इव्हेंट मिळणार आहे, 2 भेटणार आहे. ओके, तर 6च्या 6 तुम्हाला इथं घेता येतील. ओके, तिसऱ्या रांगेमधले तुम्हाला 3 2 3 4 आणि 3 6 घेता येईल. चौथ्या 4च्या रांगेमधले सर्वच घेता येतील. 4 1 4 2 4 3, नंतर 4 4, नंतर 4 6, सॉरी 4 5 आणि 4 6. 5च्या रांगेतील तुम्हाला 3 घेता येतील. 5 2, 5 4 आणि 5 6. आणि 6च्या रांगेतले मित्रांनो तुम्हाला सर्वच इव्हेंट घेता येतील, कारण 6 ही समसंख्या आहे. तर जर तुम्ही या ठिकाणी हे जर काउंट केले तर एकूण 27 इव्हेंट या ठिकाणी होत आहेत आपल्याला, जे अपेक्षित इव्हेंट आहेत. म्हणून प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट विल बी काय येणार आहे? 27/36. 9 त्रिक 27, 9 चौक 36, म्हणजे तुमचं उत्तर 3/4 येणार आहे, जो पर्याय क्रमांक बी आहे. आणि 3/4चं सममूल्य शेकडेवारी जर तुम्हाला पाहिजे असेल तर ती येईल 75%. खूप सुंदर प्रश्न आहे. व्हेरी गुड. ओके, पुढचा बघा. इन अ क्लास देर आर 15 बॉयज अँड 10 गर्ल्स. म्हणजे टोटल स्टुडंट्स किती झाले त्या क्लास मधले? टोटल स्टुडंट्स करून घेऊ. टोटल स्टुडंट 25 झाले. त्याच्यातले किती विद्यार्थी सिलेक्ट करायचे? 3. म्हणजे आपला एकूण घटना कशा घडतील बघा. 25 मधले मला 3 सिलेक्ट करायचे. आता इथं जेव्हा 3 असतो ना तेव्हा काय करायचं लक्षात घ्या. 25च्या मागची संख्या घ्या, पुन्हा त्याच्या मागची संख्या घ्या आणि त्याला 6ने डिवाइड करायचं असतं. हे स्टँडर्ड फॉर्म तुम्ही एकदा बघून घ्या. 6 1 6, 6 चौक 24, 25 चौक 100 गुणिला 23. मी एवढंच राहू देतो. आता प्रोबॅबिलिटी कशी पाहिजे? 1 गर्ल आणि 2 बॉयज, 1 गर्ल 2 बॉय. मग माझी फेवरेबल इव्हेंट काय होणार आहे बघा. मी 10 मुलींमधून 1 गर्ल सिलेक्ट करेल अँड 15 मुलांमधून मी 2 मुलं सिलेक्ट करणार आहे.
10C1 हा स्टँडर्ड फॉर्म आहे, याचं 10च येईल. आणि प्रॉबॅबिलिटी मध्ये अँड जर दोन यांच्यामध्ये जर इव्हेंट मध्ये आला तर त्याला गुणाकाराने रिप्लेस केलं जातं. 15C2 हा स्टँडर्ड फॉर्म आहे. 15च्या मागची संख्या 14/2. यांचा जर गुणाकार केला तर तुम्हाला 10 गुणिला 105 भेटेल. मग आपलं उत्तर काय येतंय बघा, प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट इज इक्वल टू 10 गुणिला 105 भागिला 100 गुणिला 23. मी गुणाकार का नाही केला, कारण मला इथं संक्षिप्त रूप द्यायला सोपं गेलं. हे 5 दुने 10 आणि 21 पाचा 105, म्हणजे तुमचं उत्तर 21 भागिला 23 दुने 46 त्या ठिकाणी येईल. पर्याय क्रमांक तुमचा ए आहे. राज्यसेवेला हा प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे. खूप सुंदर प्रश्न आहे. इथं बघा, देताना सिक्वेन्स देताना मुलं बॉईज अगोदर आणि नंतर गर्ल्स दिले आहेत. प्रॉबॅबिलिटी मध्ये सिलेक्शन करताना पहिल्यांदा गर्ल्स आणि नंतर बॉईज दिले आहेत. कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. पुढचा प्रश्न बघा, सुंदर प्रश्न आहे, सोपा आहे. इन अ लॉटरी देर आर 10 प्राइजेस अँड 25 ब्लँक्स. म्हणजे टोटल त्यामध्ये 35 तिकीटं होते. 35 तिकीटं होते. लॉटरी इज ड्रॉन ऍट रॅन्डम, म्हणजे 35 इव्हेंट होतील. एक जर तिकीट काढलं तर व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी ऑफ गेटिंग प्राइज. मला सांगा, या 35 मधले किती तिकीट बक्षिसाचे आहेत? 10 तिकीट बक्षिसाचे आहेत. म्हणजे माझा आवडीचा इव्हेंट 10 वेळेस घडणार आहे. म्हणून माझी संभाव्यता, बक्षीस लागण्याची संभाव्यता 10/35. संक्षिप्त रूप दिलं तर 5 दुने 10, 5 7 35. म्हणजे आपलं उत्तर 2/7 येणार आहे. आणि 2/7चा सममूल्य शेकडेवारी ही 28.56 होते. खूप सुंदर प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा, 52 पत्त्यातून फ्रॉम अ पॅक ऑफ 52 कार्ड 2 कार्ड्स आर ड्रॉन ऍट रॅन्डम. व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी दॅट बोथ कार्ड्स आर किंग. आता बघा, 52 पत्त्यांमधून 2 पत्ते जर निवडले गेले तर माझे एकूण इव्हेंट्स, एकूण घटना अशा होतील बघा. 52C2 आपण ऑलरेडी घेतलं बघा. 52C2 इथं 2 असेल तर काय करतो आपण, 52च्या मागची संख्या त्याला 2 ने भागा. आणि इथं फक्त 26 गुणिला 51 एवढंच राहू द्या, बाकीचं काही करू नका. आता माझ्या आवडीच्या इव्हेंट कसे घडणार आहेत, मला किंगच पाहिजेत. आणि एका 52 पत्त्यांच्या कॅटमध्ये 4 किंग असतात मित्रांनो. त्याच्यातून 2 पत्ते यायला पाहिजे. दोघंच्या दोघं किंग यायला पाहिजे. कसं लिहायला याला, 4च्या मागची संख्या 3/2 आणि हा तुमचा आला 6. म्हणून प्रॉबॅबिलिटी ऑफ इव्हेंट विल बी इक्वल टू 6/26 गुणिला 51. आता बघा, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं, याला 3 दुने 6, 17 त्रिक 51, बे एक बे आणि 13 दुने 26. सो 1/221 असं तुमचं उत्तर येणार आहे, जो तुमचा पर्याय क्रमांक डी आहे. खूप साध्या पद्धतीने तुम्हाला जर व्यवस्थित कन्सेप्ट समजला, 30 सेकंदाच्या आत हा प्रश्न त्या ठिकाणी होऊ शकतो. पुढचा बघा, 2 डाईज आर थ्रोन. 2 डाय थ्रो केले. व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी दॅट टोटल स्कोर इज अ प्राईम नंबर. व्हेरी गुड. आपल्याला माहितीये 2 डाय जर फेकले तर 36 इव्हेंट होतात. आता मला इथं माझा फेवरेबल इव्हेंट कसा पाहिजे, की दोघं डाईस वर आलेल्या नंबरची टोटल स्कोर प्राईम नंबर यायला पाहिजे. आणि म्हणून मूळ संख्या मी तुम्हाला पहिल्यापासून पाठ करायला लावलंय. तर याच्यामध्ये पहिला इव्हेंट घेतो मी 1 कारण यांची बेरीज 2 होईल. आपल्याला सर्वांना कल्पना आहे सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. दुसरा इव्हेंट 1 2. 1 3 घेणार नाही मी, कारण 1 3 ची बेरीज 4 होईल. पण 1 4 नक्की घेईल मी. नंतर 1 6 पण मी घेईल बघा. नंतर 2 1 मी घेतोय, 2 3 मी घेतोय, 2 5 मी घेतोय. या सर्व नंबरची बेरीज ही प्राईम नंबर यायला पाहिजे. 3 2 मला घ्यावा लागेल, त्याच्यानंतर 3 4 मी घेईल आणि बस. याच्यानंतर मी एक पण इव्हेंट या रोंग मधला मला घेता नाही येणार. ओके. नंतर बघा, 4 1 मला घेता येईल, 4 3 मला घेता येईल, 4 5 नाही घेता येणार, 4 6 पण नाही घेता येणार. नंतर 5 2 मला घेता येईल आणि 5 6 मला घेता येईल, कारण 6 आणि 5 11 होतात. नंतर मला 6 1 घेता येईल आणि 6 5 मला घेता येईल. तर बघितलं तुम्ही, हे इव्हेंट्स आहेत मित्रांनो. तुमच्या लक्षात आलं असेल मी काय केलंय ते. तर मोजून घ्या किती इव्हेंट आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 इव्हेंट्स हे झाले. म्हणजे आपली प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी येणार आहे बघा 15/36. दोघांना 3ने भाग जातो. 3 5 15 आणि 12 त्रिक 36. तुमचं उत्तर 5/12 येणार आहे. पर्याय क्रमांक 2, पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न बघा, 52 पत्त्यातून पॅक ऑफ 52 कार्ड्स, व्हॉट इज द प्रॉबॅबिलिटी ऑफ गेटिंग अ क्वीन ऑर अ किंग ऑफ हार्ट. म्हणजे एकच पत्त निवडलंय.
52 पत्त्यांतून एक पत्तं निवडलं तर 52 इव्हेंट होतील, कारण 52C1 म्हणजेच 52. पण ते निवडलेलं पत्तं कसं पाहिजे, एक तर मला ते क्वीन पाहिजे क्लबची क्वीन एकच असते, म्हणजे एकामधून एक सिलेक्ट केला. ऑर किंग पण एकच असतो हार्टचा, आणि हे स्टँडर्ड फॉर्म आहे, एक येईल. ऑरला बघा प्रोबॅबिलिटी मध्ये बेरजेने रिप्लेस केलं जातं, म्हणजे आपले फेवरेबल इव्हेंट 2 होतील. ओके, जसं मी मागच्या वेळेस, लक्षात घ्या, प्रोबॅबिलिटी मध्ये अँड शब्द आला 2 एक्सपेरिमेंटच्या मध्ये, तर त्याला गुणाकाराने रिप्लेस करायचं. ऑर जर आला तर त्याला बेरजेने रिप्लेस करायचं. आपले फेवरेबल इव्हेंट घडले 2, किती पैकी? 52 पैकी. सो 52/2 म्हणजे 1/26, जो तुमचा पर्याय क्रमांक सी आहे. व्हेरी गुड. नाव पुढचं बघा, पुन्हा बॅगशी रिलेटेड प्रश्न आहे. टोटल बॉल्स काढून घेऊ आपण. इन अ बॅग देर आर 4 व्हाईट, 5 रेड अँड 6 ब्ल्यू बॉल्स. सो टोटल बॉल्स 4 + 5 + 6 देर आर 15 बॉल्स. आता किती सिलेक्ट केले जात आहेत? 3 बॉल ॲट रॅन्डम. सो NS टोटल इव्हेंट्स किती होतील बघा. 15 मधून मी 3 सिलेक्ट करतोय. कसं लिहिणार आहे? इथं 3 असतील तेव्हा काय सांगितलं मी तुम्हाला? 15, त्याच्या मागची संख्या, पुन्हा त्याची मागची संख्या, आणि त्याला 6 ने डिवाइड करा. याला जर 6 ने डिवाइड केला तर 3 दुने 6, 3 5 15, बेक बे बे 7 14, म्हणजे 35 गुणिला 13. एवढा राहू द्या हा गुणाकार. प्रोबॅबिलिटी कशी पाहिजेत? ऑल ऑफ देम आर रेड. ऑल ऑफ देम आर रेड म्हणजे तिघ बॉल जे सिलेक्ट करू ते 5 मधूनच सिलेक्ट करू, कारण की आपल्याला तिघ बॉल रेड वाले पाहिजेत. चला कसं लिहू आपण याला? 5 गुणिला 5च्या मागची संख्या 4, गुणिला 4ची मागची संख्या 3/6. 6 सॉरी 3 1 3, 3 दुने 6, बेक बे बे दुने 4, म्हणजे हे तुमचं आलं 10. ओके, सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट विल बी इक्वल टू 10/35 गुणिला 13. तर भाग द्या बघा 5ने. 5 जुने 10, 5 7 35, म्हणजे तुमचं उत्तर 2/91 येणार आहे, जो पर्याय क्रमांक सी या ठिकाणी दिसतोय. तर खूप सुंदर, व्यवस्थित जर तुम्ही जर केलं, कन्सेप्टवर स्टिकअप राहिले, तर सहज जमण्यासारखे प्रश्न आहे. 2 कार्ड्स आर ड्रॉन ॲट रॅन्डम फ्रॉम 52 कार्ड्स. आतापर्यंत आपल्याला हे पाठ होऊन गेलं की 2 कार्ड जेव्हा ड्रॉ केले जातात 52 कार्ड्स मधून, तर तो किती येतो इव्हेंट? 52 गुणिला 51/2, म्हणजे 26 गुणिला 51. संक्षिप्त रूप जास्त देऊ नका, कारण पुढे आपल्याला वापरायचं आहे. आता काय म्हणते, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट 1 इज स्पेड अँड 1 इज हार्ड? मग आपण बघितलं की स्पेडचे किती कार्ड्स असतात? 13. याच्यामधून एक सिलेक्ट करेल, अँड उरलेल्या 13 मधून हार्ड मधून एक सिलेक्ट करेल. आता 13C1 हा स्टँडर्ड फॉर्म आहे, म्हणजे याचं 13 येईल. अँडला आपण गुणाकाराने रिप्लेस करतो, तर हे पण 13 येतील मित्रांनो. गुणाकार करू नका, कारण आपल्याला पुढे सिम्प्लिफाय करायचं आहे. सो प्रोबॅबिलिटी विल बी 13 × 13 डिवायडेड बाय 26 × 51. बघा मग 13 1 13, 13 दुने 26. आपलं काम सोपं झालं, म्हणजे 13/51 दुने 102, 13/102 असं आपलं उत्तर यायला पाहिजे, जे पर्याय क्रमांक डी आहे. म्हणून आपण बघा, इथं गुणाकार न केल्याचा फायदा तुम्हाला खाली झालेला जाणवला असेल. येस. नाव सेकंड लास्ट क्वेश्चन आहे बघा. एक कार्ड ड्रॉ केलंय 52 पत्त्यातून. जर एक कार्ड ड्रॉ केलं असेल तर किती इव्हेंट होता? आतापर्यंत तुम्हाला समजलं 52 इव्हेंट होती. आणि ते कसं पाहिजे? फेस कार्ड पाहिजे. एकूण फेस कार्ड 12 असतात बघा. फेस कार्ड म्हणजे काय? जॅक, क्वीन आणि किंग. एका सूटचे 3, असे 4 सूटचे, स्पेडचे 3, क्लबचे 3, हार्टचे 3 आणि डायमंडचे 3. तर एकूण फेवरेबल इव्हेंट माझे होतील 12, कारण त्या 12 मधूनच मला एक पाहिजे. सो युअर प्रोबॅबिलिटी विल बी 12/52. 3ने भाग दिला 3 चोक 12 आणि 13 चोक 52. तुमचं उत्तर येणार आहे त्या ठिकाणी 3. 4 त्रिक 12, 4ने भाग दिला 13 चोक 52. सो 3/13, जो तुमचा पर्याय क्रमांक 2 आहे. बघा शेवटचा प्रश्न बघा. अ बॅग कंटेन्स 6 ब्लॅक्स अँड 8 बॉल्स. म्हणजे बॅग मध्ये टोटल बॉल्स किती झाले? टोटल बॉल्स झाले मित्रांनो 14. आणि 14 मधून एकच बॉल सिलेक्ट करायचं, तर हे सर्वात सोपं आहे. 14 मधून एकच बॉल सिलेक्ट करायचं, म्हणजे एकूण किती इव्हेंट होतील? 14च इव्हेंट होतील. आणि आपल्याला प्रोबॅबिलिटी कशी पाहिजे? तो ड्रॉ केलेला बॉल कसा पाहिजे? व्हाईट पाहिजे. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट विल बी, व्हाईट किती बॉल्स आहेत? 8. 8 मधून मला एकच बॉल सिलेक्टेड पाहिजेत, तर हा पण स्टँडर्ड फॉर्म आहे. 8C1 इज 8. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट विल बी 8/14. ज्याला संक्षिप्त रूप दिलं, 2ने भाग दिला, तर 4/7 तुमचं उत्तर यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, प्रोबॅबिलिटी हा टॉपिक आहे. खूप सुंदर टॉपिक आहे हा.
हा व्हिडिओ